देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकींची घोषणा झाली आहे। यातील 12 राज्यांमधील 41 जागांवर बिनविरोध निवडणूक सुद्धा पार पडली, तर 3 राज्यांमधील 15 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। आणि या 3 राज्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील 4 आणि हिमाचल प्रदेशमधील 1 जागेचा समावेश आहे। तर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाकडे त्यांचे खासदार निवडून आणण्यासाठीचं पुरेसं बहुमत आहे। मात्र भाजपनं तिन्ही ठिकाणी एक उमेदवार अतिरिक्त दिल्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आता धाकधूक वाढली आहे। तर या निवडणूक होणाऱ्या 3 राज्यांमध्ये सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे याबद्दल सांगायचं झालं तर बिनविरोध निवड झालेल्या 41 जागांपैकी 20 जागा या भाजपच्या खात्यात गेल्या आहेत। तर काँग्रेसला 6, तृणमूल काँग्रेसला 4, YSR काँग्रेसला 3, राष्ट्रीय जनता दलाला 2, बिजू जनता दलाला 2, शिवसेनेला 1 आणि यासोबतच भारत राष्ट्र समिती आणि संयुक्त जनता दलाला प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवता आलाय। तर या तिन्ही राज्यांमधील संख्याबळ नेमकं काय सांगतं तेही पाहूयात। तर निवडणूक होणाऱ्या 15 जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 जागांसाठी मतदान होणार आहे। विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार इथून भाजपचे 7 आणि समाजवादी पक्षाचे 3 उमेदवार विजयी होऊ शकतात। मात्र भाजपने अखेरच्या दिवशी 8वा उमेदवार रिंगणात उतरवत निवडणुकीत रंगत आणली आहे। तर सर्व 8 उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजपला 296 मतांची आवश्यकता आहे। तर भाजपकडे मित्रपक्षांचं मिळून सध्या 286 आमदारांचा पाठिंबा आहे। त्यामुळे 8वा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 10 मतही कमी पडतायत। तर समाजवादी पक्षाकडे अगदीच काठावरची म्हणजेच 111 इतकी मतं आहेत। हिमाचल प्रदेशातील गणित पाहायचं झालं तर इथं 1 जागेसाठी ही निवडणूक पार पडणार आहे। 68 विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचलमध्ये विजयासाठी 35 मतांची आवश्यकता आहे। तर इथं काँग्रेसकडे 40 आमदार आहेत आणि अपक्ष 3 आमदार आहेत। त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु संघवी यांचा विजय हा निश्चित मानला जातोय। मात्र भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली आहे। तर भाजपकडे 25 आमदार आहेत आणि त्यांना विजयासाठी 10 आमदारांची आवश्यकता असणार आहे। तर कर्नाटकमधील राज्यसभेच्या 4 जागांसाठी काँग्रेसने 3 आणि भाजप संयुक्त जनता दल आघाडीने 2 उमेदवारांना रिंगणात उतरवले। एका उमेदवाराला विजयासाठी 45 मतांची आवश्यकता असणार आहे। तर कर्नाटकमध्ये 224 पैकी काँग्रेसचे 135 इतके आमदार आहेत आणि भाजपकडे 66 आणि संयुक्त जनता दलाकडे 19 आमदार आहेत। याशिवाय 2 अपक्ष आणि 2 इतरही आमदार आहेत आणि काँग्रेसला 3 उमेदवारांच्या विजयासाठी 135 मतांची गरज आहे आणि तेवढेच आमदार असल्यानं अगदीच काठावरची मतं इथं आहेत। तर भाजप आणि संयुक्त जनता दलाला दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी इथं 5 मतांची आवश्यकता असणार आहे। त्यामुळे 2 अपक्ष आणि 2 इतर आमदारांना मोठं महत्त्व आता इथं प्राप्त झाले। यासोबतच काँग्रेसच्या आमदारांनी जर का इथं क्रॉस वोटिंग केलं तर ही निवडणूक रंगतदार होण्याचीही शक्यता आहे। तर मंडळी, यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।